नमस्कार मंडळी. निराशेच्या ढगाळ वातावरणात मनोरंजनाचं तुफान आणायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये. चला बघूया यामुळे नेमका काय फायदा होतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. थोड्याच वेळात सर येतील. आता इथे आपण एकदम कॉन्फिडेंटली वागायचं. सर येतील, आपल्याला सांगतील. हाय फ्रेंड्स, हॅलो फ्रेंड्स, हॅलो फ्रेंड्स. वेलकम सर, वेलकम वेलकम. नमस्कार 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 मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. होय, मी ग्रेट आहे, पृथ्वी प्रताप. माझा कॉन्फिडन्स जाईल एवढं नका करू. नाही सर, कॉन्फिडन्स. येस मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. आज तुम्ही इथे का जमलेला आहात? कारण आज आपण इथे जमलेलो आहोत आत्मविश्वास वाढवण्यासाठी. मित्रांनो, हे विसरू नका, हे जग म्हणजे एक युद्ध आहे आणि हे युद्ध आपण जिंकायला हवं, हो की नाही? कुणीतरी म्हटलेलं आहे, डरला तो मरला. येस मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आपल्याला आयुष्यात कोणाच्या समोर निडरपणे उभं राहायचं असेल तर त्याच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणायचं, मी ग्रेट आहे. टाळ्या, जोरदार टाळ्या. म्हणायचं मी ओय मागे जा. मित्रांनो, जोरदार टाळ्या. लक्षात घ्या मित्रांनो, आज आपण इथे का जमलेलो आहोत? आत्मविश्वास वाढवण्यासाठी. आणि आत्मविश्वास कसा वाढतो, कधी वाढतो? लक्षात ठेवा, आपण स्वतःला जेव्हा जे समजतो आपण तेव्हा ते असतो. जर तुम्ही स्वतःला शेळी समजलात तर तुम्ही शेळीच व्हाल, हो की नाही? तुम्ही मला सांगा, तुम्ही स्वतःला शेळी समजू इच्छिता? नाही. आज काय खरं नाही. मित्रांनो, तुम्ही स्वतःला शेळी समजू इच्छिता का? नाही. तुम्ही स्वतःला गाढव समजू इच्छिता का? नाही. तुम्ही शेळी नाही, तुम्ही मागे जा. तुम्ही शेळी नाही, तुम्ही गाढव नाही. तुम्ही जर स्वतःला मच्छर समजलात तर तुम्ही मच्छर व्हाल, पण तुम्ही मच्छर आहात का? मच्छर आहात का? तर नाही. थांबा. या प्लीज या. नको ना सर, प्लीज नको ना सर. मित्रांनो, याच्या चेहऱ्यावर कळतंय आत्मविश्वास विरहित माणूस आज आपल्याकडे आलेला आहे. पण आपण त्याचा सुद्धा आत्मविश्वास पूर्णपणे आणायचा आहे. प्लीज या सर. नको सर. या. सर नको ना सर, माफी मागतो सर. नको ना सर. नाही, घाबरायची गरज नाही. या, इथे बसा. नाही, इकडे नको. इथे नको. इकडे नको. पाहताय मित्रांनो, आज या माणसात अजिबात आत्मविश्वास नाहीये, पण आज आपण त्याच्यात आत्मविश्वास आणायचा आहे. उठा, इथे बसा. काळजी करू नका. बसा. स्वतःला मच्छर समजलात तर तुम्ही मच्छर व्हाल, पण तुम्ही मच्छर आहात का? तर नाही. लक्षात ठेवा, आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला जगाशी लढायला 100% मदत करते, हो की नाही? आज आपण आत्मविश्वास कसा वाढवायचा याची प्रात्यक्षिक पाहणार आहोत. त्यासाठी मला कोणाची तरी मदत लागणार आहे. कोण बरोबर येऊ तुम्ही वर या. नाही, तुम्ही नाही. तुम्ही नुकतेच केस कुरळे केलेले तुम्ही वर या. या. अरे बापरे. या. मित्रांनो, पहा, या माणसात अजिबात आत्मविश्वास नाही. या, वर या सर. या. शाबास. मला कळतंय तुमच्यात आत्मविश्वास नाहीये, पण आज आपण तो आणणार आहोत. माझ्या मागून म्हणा, एक सुंदर टेक्निक सांगतो मी तुम्हाला. आत्मविश्वास परत कसा संपादन करायचा याची सुंदर टेक्निक सांगतो मी तुम्हाला. म्हणा, मी ग्रेट आहे. घाबरायचं नाही, आत्मविश्वास पुन्हा आणायचा. करा. शाबास. मोठ्याने म्हणा, मी ग्रेट आहे.
सर सर जन्मापासून त्याचा आवाजच तसा आहे, त्याला कंठच फुटला नाही. ओ अच्छा हरकत नाही हरकत. मित्रांनो हे बघा किती उत्तम उदाहरण आलेलं आहे आपल्या समोर. म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास याच कारणासाठी नाही, कारण तुमच्याकडे न्यूनगंड आहे, तो म्हणजे तुमच्या आवाजाचा. पण आवाजाचं टेन्शन घ्यायची गरज नाही, काहीही काळजी करू नका. तुम्हाला वाटत असेल लोक माझ्यावर हसतात, त्यांना हसू द्या. मुळात हे लक्षात घ्या, आवाज काय आहे? आपल्या मनातले विचार शब्दरूपी बाहेर टाकण्यासाठीचं एक इंधन. त्यामुळे आवाजाकडे कॉन्सन्ट्रेट करू नका, आत्मविश्वासाकडे कॉन्सन्ट्रेट करा. म्हणा मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. वा वा कॉन्फिडन्स येतोय. म्हणा मी शेर आहे, मी ग्रेट आहे, मी शेर आहे. वा फोन लावता, लावा लावा. हॅलो बबली, आय लव्ह यू. ओके. वा संपला. काय म्हणाली बबली? कट केला. नाईस. हरकत नाही हरकत नाही. कोणी आपल्या विरुद्ध कितीही कट केला तरी सुद्धा आपण आत्ताच संपादन केलेला आपला आत्मविश्वास गमवायचा नाही, हो की नाही? म्हणा मी ग्रेट आहे. शाबास. हो, please क्या बात आहे सर. मित्रांनो याच आत्मविश्वासाविषयी मी बोलत होतो. पहा पहा बुजलेला तो माणूस आता राजासारखा बसलेला आहे की नाही? हो की नाही? आता पुढचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तुम्ही वर या. हो या या त्याच्याकडे खूप या. या या. देहबोली सांगते या माणसात आत्मविश्वास 0% आहे. नाही चुकताय. पण आपण तो वाढवायचा, आपण त्याला 100% आत्मविश्वास मिळवून द्यायचा. ओके. म्हणा मी शेर आहे. मी शेर आहे. ओ ओ. हरकत नाही. हा पॅच आहे का? हो सर. पॅच लावून सुद्धा कॉन्फिडन्स आला नाही, म्हणजे तुम्हाला कळत नाहीये तुमच्यात न्यूनगंड आत्मविश्वासापेक्षा जास्त आहे. असं करून चालणार नाही ना. आपल्याला आपल्याला आत्मविश्वासाचं प्रमाण जास्त ठेवावं लागेल. आपल्या आत्मविश्वास नसल्यामुळे आपण कितीतरी गोष्टी बोलत नाही, त्या मनातल्या मनात दाबून ठेवतो की नाही. काळजी करू नका, आज मी सुंदर टेक्निक सांगणार आहे. असं समजायचं समोर कुणीच नाही आणि म्हणायचं मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे, मी शेर आहे, मी शेर आहे, मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. बघा आत्मविश्वास वाढतोय. पहिला मी ग्रेट आहे पासून मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. शाबास. येतोय की नाही आत्मविश्वास? आता बिनधास्त मनातल्या अनेक गोष्टी ज्या तुम्ही इतकी वर्ष दाबून ठेवलेल्या आहेत त्या बोला. हा आत्ताच बबलीला फोन लावतो. बबली. हॅलो बबली, आय लव्ह यू. बबली आय लव्ह यू. वा पण दोघांनी एकाच बबलीला फोन केला? हो सर. मग बबली काय म्हणाली? फोन कट केला. अरे मग बबली ग्रेट आहे. नाही सर, मी ग्रेट आहे. हो हो सर मी शेर आहे, मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे, वा मी शेर आहे. वा 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 वा. पाहिलं आत्मविश्वास काय असतो? सर मला देखील बोलायचं आहे. बोला बोला. या. मी ग्रेट आहे, बर. मी शेर आहे. धन्यवाद. हे काय होतं? सर सर माझ्यात देखील कॉन्फिडन्स आलाय सर. कसा काय? अरे याच्यात कॉन्फिडन्स येऊ शकतो तर माझ्यात 200 वेळा कॉन्फिडन्स येऊ शकतो. मी शेर आहे, मी शेर आहे, शेर आहे मी. वा 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 वा. मित्रांनो हेच ते उदाहरण जे मी देण्याचा प्रयत्न करत होतो. पहा पहा आपल्यात आत्मविश्वास आल्यानंतर आपली देहबोली कशी बदलते मित्रांनो, ते पहा. आता मला पुढचं प्रात्यक्षिक देण्यासाठी तुम्ही स्टेजवर हवे आहात. या या स्टेजवर या. नाही 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 इकडे या, इकडे या. घाबरायचं नाही, घाबरायचं नाही, घाबरायचं. एक मिनिट इकडे. असं नाही, एवढं खालून खालून करत आलात तर स्किट लांबेल की नाही. पटकन 2 पायावर चालत या. या पटकन या. इथे बसा, इथे बसा. घाबरायचं कारण नाही, घाबरायचं कारण नाही. स्टेजवर येणार तुम्ही? येणार? या या. मजा आहे का? या 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 या. या या या. इकडे या, इकडे या. नाही नाही घाबरू नका. नाही तिकडे नको सर, हा माझा क्लोज आहे. भान आहे. वा वा.
आजूबाजूच्या गोष्टींचं भान आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मित्रांनो, नीट निरखून पहा. ही माझ्या आयुष्यातली कदाचित सगळ्यात कठीण केस आहे. किती बुजलेला माणूस आहे, खांदे पाडून आलेला आहे, म्हणजे त्याच्यात आत्मविश्वास नाही. हा मनुष्य आत्मविश्वास रहित मनुष्य आहे. पण आपण तेच काम करतो. ज्यांच्यात आत्मविश्वास नाही त्यांना आत्मविश्वास मिळवून देतो, तोही 100%. हो की नाही मित्रा? काळजी करू नकोस. आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया. छाती बाहेर काढ मित्रा, छाती बाहेर काढ. सर नाही काढू शकत सर, का? केस आहेत. मग मी काय ते चोरून विकणार आहे? जातो सर. नाही नाही नाही, हॅलो. नाही, घाबरायचं नाही, घाबरायचं नाही. सर तुम्ही असं होतं सर. असं नाही करायचं. या 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 या, कमॉन 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 कमॉन, स्टेजवर या. घाबरायचं नाही. आपले क्लासेस कशासाठी आहेत? आत्मविश्वास वाढवण्यासाठी की नाही? छाती बाहेर काढा. सर नाही काढू शकत सर. का? नाही काढू शकत सर. का? कारण सर मला छाती नाहीये. आ तू नागोबा आहेस? हा सर, नागाला मान असते आणि असं फळा असतो, छाती नसते असं करून मागे जा, मागे जा. नाही मी नागोबा नाही, पण मी कधी कधी दूध पितो. वा 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 वा. बघा, विनोद केलाय त्याने, विनोद. म्हणजे हे आत्मविश्वास असण्याचं लक्षण आहे. 1% का होईना त्याच्यात आत्मविश्वास आहे. Good, आहे. good, good. मित्रा, आम्हा सगळ्यांना तुझं नाव सांग. गुंड्या. वा, गुंड्या नाव आहे. पण मग गुंड्या नावासारखा वाघ. निसर्गाने तुला चेहरा कसा दिलेला आहे? क्रूर. आणि तू 100% प्रयत्न करतोस तो तसाच ठेवण्याचा. बरोबर. मग आत्मविश्वास कसा असला पाहिजे? कसा? जबरदस्त. हो की नाही? मग आत्मविश्वासाने म्हण. माझ्या मागे म्हणायचं, पटकन म्हणायचं, मी ग्रेट आहे. तुम्ही ग्रेट आहात. व्हेरी इनोसंट, व्हेरी इनोसंट. नाही नाही, तू म्हण, मी ग्रेट आहे. तेच बोललो, तुम्ही ग्रेट आहात. तू म्हणजे तू असं म्हण, मी ग्रेट आहे. आई शपथ मी तेच बोललो, तुम्ही ग्रेट आहात. शांतपणे. तुझं नाव काय आहे? गुंड्या. गुंड्या. मग- हा, शाबास. मग गुंड्या, तू असं म्हण, मी गुंड्या ग्रेट आहे. पण तुम्ही कुठे गुंड्या आहे? मी गुंड्या आहे ना. मग तू एकटा कर, मग तू एकटा कर, मग तू एकटा कर. सर नाही ना सर. मग चिडचिड होते मग माझी. नाही. मग असं नको ना करू. 2 जणांना पाहिलंच ना ते कसं करताय, तसं कर ना. नाही 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 पाहिलं सर. मी खाली तिकडे बघत होतो. मला भीती वाटत होती सर की तुम्ही स्टेजवर बोलवाल म्हणून. मला नव्हतं यायचं सर. स्टेजवर यायची कसली भीती? तू स्टेजवर आल्यानंतर मी असं म्हणणार होतो का, वहिनी उखाना घ्या, आणि माझं पाठच नाहीये, असं होणार होतं का? मस्त आहे सर. हा, आवडला. हरकत नाही, हरकत नाही. जोरदार टाळ्या. किती मनमोकळेपणाने हसलेला आहे आपला मित्र. याचा अर्थ त्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे, त्याच्याकडे आत्मविश्वास आहे. कारण 4 चौघात इतकं खुलून हसायला लागतो तो आत्मविश्वास. हो की नाही? शाबास शाबास, तुझ्याकडे आत्मविश्वास आहे. आता म्हण, मी ग्रेट आहे. तुम्ही ग्रेट आहात. मला नाही आता जमत. नाही ए मित्रा, नको ना, तू लक्ष दे ना बाळा. चिडचिड नको करायला लावूस नाही, मला. नाही, सर. हं? शांतपणे म्हण, मी ग्रेट. नाही, मी नको. तू म्हण, मी गुंड्या. नाही, मी गुंड्या. तू नाव काय? गुंड्या. म्हण, गुंड्या ग्रेट आहे. गुंड्या ग्रेट आहे. झालं, इतकंच तर होतं. गुंड्या ग्रेट आहे. गुंड्या ग्रेट आहे. आता स्वतःबद्दल बोलायचं फक्त. मी ग्रेट आहे. मी ग्रेट आहे. मी ग्रेट आहे. मी ग्रेट आहे. आलाय, कॉन्फिडन्स आलेला आहे. मगापासून ज्या माणसात 0% कॉन्फिडन्स होता तो आता 20% तरी आलेला आहे की नाही? मी पाहू शकता, बदल दिसतोय तुम्हाला. म्हण स्वतःबद्दल, मी ग्रेट आहे. मी ग्रेट आहे. मी या जगाचा राजा आहे. अरे मी या जगाचा राजा आहे. भेंडी. भेंडी. ओ, कॉन्फिडन्स कसा वाढतो पहा. 50% वाढलाय, आता 70% झालेला आहे कॉन्फिडन्स. म्हणा, मी या जगाचा राजा आहे. अरे मी या जगाचा राजा आहे. भेंडी. अरे हे जग माझं आहे. अरे जग माझं तिच्या आईला. अरे मी बादशाह आहे. अरे मी बादशाह आहे भाई. अरे मी ग्रेट आहे. अरे मी ग्रेट आहे. माझं कोणी काही करू शकणार नाही. अरे माझं कुणी काही करू शकणार नाही. माझं कुणी. अरे. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे लावणी करतोय. माझ्या कुणी. मारताय? काय बोललो मी कोण आहे? मी कोण आहे? मी कोण आहे? मी ग्रेट आहे. मी ग्रेट. माझं कुणी काय करू शकणार नाही. झांपे बघ, बघ तिकडनं बघ. तिच्या आईला तिरमीर नुसती. ए
मी ग्रेट आहे ना तू ग्रेट आहे ना मी ग्रेट आहे ना हा मी तुझ्या आईला तू कोण आहेस हा तू कोण आहेस मी ग्रेट. दात घासतो कधी तू ग्रेट आहेस देऊ चामाट देऊ तुला एक हा देऊ चामाट ए तू कोण आहेस रे तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय. काय 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 मारू नका. थुकून बस हा? मारू नका. ए विटू काय तू कोण आहेस मोलकरी नाहीस तू ए, माझं मी काय नाही केलंय मला घड्याळ दे चल घड्याळ दे कोणाचं तुझं घड्याळ दे चल हे माझं काय अरे माझं घड्याळ आहे ना मी ग्रेट आहे ना मी राजा आहे ना मी राजा आहे ना इथे दे घड्याळ दे ए दत्तू तू इकडे कसा हा थांब ए पाकिट दे चल पाकिट माझं आहे ना काय झालं पाकिट तुझं कसं पाकिट पण माझं आहे ना मी बादशाह आहे ना मी बादशाह आहे ना पाकिट आहे ना पाकिट देणार हा पाकिट देणार हा पाकिट दिलं मी यायला हा कोण आहे रे याचा कॉन्फिडन्स खूप वाढलाय हॅलो छोटा पातळ हा भाई तू दिली होती ना टीप पोलिसांना तुझ्या एरियातून नाडायला चल हॅलो या बोलव ना माणसं कुणाला बोलवायची ती हा कोण आहे याचा एवढा कॉन्फिडन्स का वाढला हा चोऱ्या करायला लागला कोण आहे हा अहो आमच्या एरियातला गुंड्या भाई आहे, गुंड्या भाई काय मागे एकदा पोलिसांनी ना त्याला जाम मारला होता हा. पाण्यावरती अख्खी धिंड काढली होती भाई त्यांची तेव्हापासून भाईचा कॉन्फिडन्स गेला होता आमच्या आणि तोच कॉन्फिडन्स वाढावा ना म्हणून आम्ही इथे आलो होतो पण तुम्ही एवढी हवा भरली ना की भाई आता 4-5 मर्डर केल्याशिवाय गप्प राहत नाही आणि तुम्ही त्रास दिला ना मी 5वा मर्डर तुमचा आहे अरे मी काय नाही केलं यार हॅलो अरे माझे क्लासेस आहेत फक्त हे त्याला सांग परत येऊ नको इकडे बघा सर काळजी करू नका. एकदा बोला मी शेर आहे. हवा असल्यास तुमच्या बबलीला फोन लावा तुझ्या तर निघ इथून ये जा. होय तुम्ही सगळे ग्रेट आहात एकदम बबली परफॉर्मन्स होता मजा आली बघा हा सर असे काय म्हणतात प्रसाद दा सुपर्ब मस्त कॉन्सेप्ट होती आणि मस्त तुम्ही ती परफॉर्म केलीत सगळ्यांनी. लादी पुसणारी जी सेक्रेटरी होती ती पण मला आवडली. तर तिचा एक छोटा डान्स होता तो पण इंटरेस्टिंग होता पुसता बने हा कुठला आवाज लावला होता मागे एका स्किट साठी केलं होतं तर बोललो परत एकदा तेव्हा नाही वर्क झालं. नाही नाईस अटेम्प्ट. मंदार मस्त. श्रमेश झकास खतरनाक आवाज लावला होता मजा आली. एक ज्याचा त्याचा प्रश्न नावाचं नाटक होतं या सिरीज नंतर ज्याची त्याची बबली असंही नाटक होतं. प्रत्येकाची एक बबली होतीच इथे. नाईस मजा आली. निर्मिती ताई मला मुळात बने श्रमेश आणि विराज ह्या तिघांनी जे बेरिंग घेतलेलं होतं ते खूप आवडलं आणि मला वाटतं की खरं तर इथे आपला दत्तू आहे विराज आहे बने आहे या लोकांचं पण कॉन्फिडन्स वाढून ते आता मुख्य स्किटमध्ये काम करायला लागलेले आहेत. मला वाटतं तुम्ही एक उत्तम उदाहरण आहात त्या गोष्टीचं की कसा कॉन्फिडन्स वाढवायचा पण म्हणून समोरच्याचा कॉन्फिडन्स घालवायचा नाही. पण तुम्ही तिघांनी इतकं अप्रतिम बेरिंग घेतलेलं होतं खूप छान खूप आवडलं मला. तुम्ही फार सुंदर मनोरंजन करताय आजही तेच केलं उत्तम मस्त थँक्यू छान छान. मंडळी एक जण आपल्या जन्माचा दाखला मिळवण्यासाठी आलेला आहे एका सरकारी ऑफिसमध्ये. चला बघूया हा दाखला मिळवण्यासाठी त्याला कोणकोणत्या फेऱ्यातून जावं लागतंय तेच पाहण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे यांना. संपलं. साहेब एक शिक्का मारला फक्त. हा तसं नव्हे चला घरी आता कोण नाही येणार ऑफिसमध्ये. नाही ऑफिस बंद करून चला घरी पटकन जाऊया. नाही मोरे आपला ऑफिसचा टायमिंग काय आहे काय
सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत काम करायचं. तुम्हाला माहिती आहे मी नियमाचा किती पक्का आहे. हो, नियम घरात सुरेत हा? बसाडे पडले असं नियमावरती. ऐका ना, काय? घरी कोण नाही आहे, मग बायको माहेरी गेलेली आहे. जाऊ द्या हो. ऐका ना, हम्म. 101 ब्रँड आहेत माझ्याकडे. माझ्या घरात चला नंतर. 2 किलो मटण आणतो, 1 किलोची बिर्याणी करतो, 1 किलोचं सुकं मटण करतो. चालेल तुम्हाला? मटन बापरे, हा. सुक्क मटन, मग? तुमच्या हातची बिर्याणी. तोंडाला पाणी सुटलं ना. तोंड वल्ल वल्ल झालं माझ्या लाळीने. अरे बापरे. तोंडाला धबधबा सुटेल की काय असं वाटतंय मला. मटन म्हटलं ना, माझ्या नैतिकतेचं पतन होतं. या वाक्यावर आपण निघायला जावं. हो, sorry, निघालं पाहिजे. खरं म्हणजे? या वाक्यावर निघालं पाहिजे आपण. खरं म्हणजे चला. एक्सक्यूज मी, अरे देवा. हा, हा. बोला. जन्ममुत्रू नंदिनी इकडेच करतात. काय जन्ममुत्रू नंदिनी इकडेच करतात. काय एक न घेतात ना आपल्याकडे. जन्म मृत्यू नंदिनी नाही नाही, आहे ते. जन्म मृत्यू नोंदणी असं असं आहे असतं ते. दादा ते. आणि काय आहे, आमचं ऑफिस आहे ना, बंद झालेलं आहे. ऑफिसची वेळ संपलेली आहे. तुम्ही उद्या या. उद्या या. हा, चाल. अहो, असं काय करता, बाहेर 5 वाजेपर्यंत ऑफिस चालू आहे असं लिहिलंय ना तिकडे. आता तुम्ही वाचलं माहिती हा? म्हणजे काय वाचू हे नये. वाचलंय नी. हे बघा मग, हा. 1 2 3 4 5 ऑफिस बंद. हा, चल. आणि उद्या 5च्या आधी या. 5च्या आधी. या. अरे असं कसं 5 झाले? तुम्हाला कळचंय काय मी कसा आलोय? कसं अहो, त्या गर्दीतल्या ट्रेन मधून मी आलोय ना, अगदी चेमटून गेलोय माहितीये तुम्ही. हो का? वर ट्रेनला माझा हात पोचत नाही हो. लोकांच्या बगलेत घुसून मला यायला लागतं. आमच्यासारख्या छोट्या लोकांचे कवरे हाल होतात, तुम्हाला काय सांग. हो. आणि एवढी सगळी लपरी करत मी इथपर्यंत आलोय. धावत पळत तेव्हा मी बघितलं की 4च वाजत, अजून 1 तास बाकी राहिलाय. म्हणून इकडे आलोय मी. साहेब प्लीज. नाही. काम काय दादा, काम काय? काम काय? हे पत्र बघा. काय झालं? हे माझ्या घरी काल पोस्टाने आले. हे काय ते जरा मला सांगा. हा मृत्यूचा दाखला आहे. कोणाच्या? बघा, मोरे, एक काय रे बाबा, माणूस आहे यार. अरुण कदम, हे काय मेलेला माणूस आहे, त्याचा मृत्यूचा दाखला. अरे मग तो मीच आहे, माझंच नाव अरुण कदम आहे ना. अच्छा, मी काय म्हणतो, हा तुम्हाला दाखला मिळालाय ना, हा. मग आता काय हवंय? हे काय बोलतात साहेब? अरे हा माझ्याकडे कसा आला ते सांगा. आता आम्हाला कसं माहिती असणार? आता तुम्ही मेले म्हटलं तुमच्या घरी आला असेल. अरे पण मी मेलोच नाही ना. आता काय करतो तुम्ही? तुम्ही मेलव नाही हा? नाही. मग हा दाखला कशासाठी घेतला हो तुम्ही? अरे मी कशासाठी घेईन? हो राजपूत, हा? अरे तुम्ही काहीतरी बोला ना. मगापासून ते आम्ही काय आमचं पाठांतर ऐकताय का तुम्ही? नाही. तुम्ही बोला ना काहीतरी. हो, 1 मिनिट. कदम. काय झालं? मी बोलतोय जरा बोला. काय तुमचं नाव कदम आहे ना? हा, कदम. बोल. कदम, शांत व्हा. कदम शांत व्हा. 1 मिनिट. मोरे इकडे या. तुम्ही काय पटकन इकडे झालं या. साहेब, ऐका ना. काय झालं? इकडे या. ऐका, काय अरे भलता मोठा घोळ केलाय तुम्ही. काय झालं? अरे तो माणूस धडधडीत जिवंत आहे आणि त्याच्या मृत्यूचा दाखला दिला तुम्ही. त्याला लक्ष देत जा ना काम करताना. जाऊ द्या हो. काय आता बडे बडे ऑफिस में ऐसी चीजें होती है साहेब. शांत राहा. काम करा ना, त्याला कळतं वाईत ना. पार्टी महत्वाची आहे. 2 किलो मटण, सगळी तयारी करायची. करतो. पटकन जा. कदम हा, नमस्कार. कदम आता हा मृत्यूचा दाखला हा तुमच्यापर्यंत कसं काय आला हो? म्हणजे आता मला काय माहित कसं आलंय. नाही सॉरी तुम्हाला गोंधळात नाही टाकत आहे. म्हणजे तुम्ही एखादा अर्ज वगैरे केला होता का? हा म्हणजे हा. जन्माचा दाखला मिळावा म्हणून मी इकडे अर्ज केला. अच्छा, म्हणजे नुकताच तुमचा जन्म झालेला आहे. नुकताच माझा जन्म झालाय. निदान माझ्याकडे बघून तरी बोला ना. नुकताच जन्म झालेल्या माणसाच्या ओठावर आवऱ्या मिशा असतील. बरोबर आहे तुमचे बरोबर आहे. पण मॅटर काय आहे ते सांगा. तेच सांगतो काही झालं. माझा जो जन्माचा दाखला होता ना, तो हरवलाय माझ्याकडनं. बरं. तो डुप्लिकेट मला पाहिजे म्हणून मी इकडे अर्ज केला होता.
ते हे आले आता काय करायचं? काय नाही काही नाही हा? मृत्यूचा दाखला लिहून दिला तुम्ही नाही, नाही असं करता तुम्ही का नाही, sorry, काम साहेब. करताना एक अरे बाप मृत्यूची वेळ वगैरे पण लिहिली काहीच कळलं नाही का तुम्हाला तेच सांगतोय तुम्हाला साहेब. काही झालं माहितीये काय, मी ते माझ्या जन्माची जी तारीख लिहिली होती, वेळ लिहिली होती, तीच याने तिकडे मृत्यू लिहिलं, मला डायरेक्ट मारून टाकलं यांनी. मोरे मोरे आता काय करायचं याचं काय करायचं आता कदम ऐका माझं, छोट्या छोट्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवायचा. अरे मी मेलो तर छोटू. नाही नाही छोटी 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 गोष्ट नाही नाही कदम साहेब नाही नाही पाणी घ्या कदम साहेब तुम्ही शांत साहेब, म- साहेब. माझ्याकडे बघा साहेब. पाणी घ्या शांत बसा लवकर इकडे या निपटावा. इकडे या. निपटावा. तुम्हाला लक्ष देता येते का काय केलं हे कसं काय झालंय काही नाही हो, त्या दिवशी आमच्या एरियात दहीहंडी होती. मग तुम्ही फोडायला गेले होते अशी आता साहेब आहे म्हणून तर आता तसं मग मी कसा हंडी फोडा जाईल ना. हो काय झालंय, दहीहंडीसाठी आमच्या एरियात ना सई तामनकर येणार होते. मग आता सई तामनकर येणार म्हटल्यावर माझं काय होतं तुम्हाला माहितीच आहे. तुमचं चिक मॅग्नेट होतं ते आता काय बोलू का? काय झालं, त्या दिवशी मी वर्क फ्रॉम होम घेतलेलं, सुट्टी घेतली होती हा, हा. आणि मी ऑफिसचं काम करतो टीव्ही लावला तर पुढे धोका आहे धोका पिक्चर लागलेला माहितीये. मग त्याच्यात गुंतून गेलो आणि सगळे पेपर इकडचं तिकडं झालं आणि तो मयतचे सगळे कागद होतं ना त्याच्यात चुकून मी यांचं नाव लिहिलं. लय गोंधळ झाला होता त्या दिवशी, इतकी वाट लागली ना. काल 3 माणसं ऑफिसमध्ये आली होती. का बरं त्यांनी कंप्लेंट करायला, ते म्हणाले तुम्ही आमची लुंगी बदलली. लिंग असेल ते लिंग काहीतरी मला लुंगीत घालून आपटलं पाहिजे अरे देवा, काय करताय तुम्ही बघा ना काहीतरी कारण काय करा मला बघावं लागतं टाकणं पण घ्यायचं वेल पार्टी. शांत राहा एक तर सुचत नाहीये काय नाही, करावं नाही मला. सुचत. हा. कदम साहेब नमस्कार नमस्कार कदम साहेब. हा जो मृत्यूचा दाखला आहे ना तुम्ही तुमच्याकडे जपून ठेवा बुवा. जन्माचा दाखला पाहिजे हा मृत्यूचा दाखला. जन्माचा दाखला जानतो ते उचलणार नाही तुमच्याकडून नका प्रयत्न करू तुम्ही जन्माचा दाखला मोरे इकडे बसा तुम्ही मला जन्माचा दाखला मी पाहिजे. करतो काहीतरी करतो ते काय माहित नाही मला, सारखं सारखं इकडे टाइम नाही. मोरे एक काम करा तुम्ही काय? नवीन जन्माचा दाखला बनवा नवीन जन्म बरोबर. मी काय म्हणतो, आता ह्या जन्म दाखला जो आपण करायचा आहे त्याच्यावर जन्मतारीख कुठली टाकायची? आजची जन्मतारीख टाकावी लागेल ना आजची टाकायला लागेल. हा. किती वर्ष झाले कार्यालयात काम करत तुम्हाला कळत नाही सॉरी सर, Sorry, sir. म्हणजे आजची तारीख टाकतो. आजची म्हणजे तुमचा जन्म आज झाला अशी तारीख टाकतो. करा लवकर म्हणजे तुम्ही जन्मतारीख आजची टाकणार? हा माझा जन्म आजचा झालाय असं होणार? हा मग तसं होईल ना ते मग इकडे मी लंगोट घालून नाल घेऊन जन्म दाखला जन्म दाखला जन्म असं का चालू इकडे? नाही अरे तुम्हाला अक्कल आहे का वासरलो? मी जर का आज जन्माला आलोय तर माझा नातू 3 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा कसं होईल? लोक काय बोलतील? नाही, नाही. अरे आजोबापेक्षा नातू बेटा. नाही रे, पण ते कोणाच्या लक्षात येत नाही. हो ऐका, नातवाचं वय तुमचं वय तुम्हाला कोण विचारणार आहे? अरे किरकोळ गोष्ट आहे तुम्हाला जन्म दाखला पाहिजे ना तो मिळेल ना कोण बघतं वय कोण बघतं इथे काय? तुम्हाला जन्म जन्म दाखला. दाखला बघतील ना तुमचं वय काय नातूचं वय कोणी बघत त्याची काही नाही लक्षात तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हणजे तुम्ही मला जन्म दाखला दे. हा देतो. हा हा जन्माचा दाखला दिल्यावरती हा मला पेन्शन भेटेल? साहेब, पेन्शन पेन्शन भेटेल? नुकताच जन्म झालेल्या पोराला कसं काय देतील पेन्शन सर्वांना कशाला पाहिजे? मला जन्माचा दाखला पाहिजे ना. मृत्यूचा दाखला तुम्ही कशाला देता मला? मूत्रीचा नसतो तो मृत्यूचा असतो तू कशाला देतो? पेन्शन तुम्हाला जन्माचा दाखला हे बघा एक काम करा तुम्ही शांत व्हा हे बघा आम्ही सरकारचे सेवक आहोत अरे मग ती खरं हो आम्ही तुमच्या सेवेत आहोत टेन्शन सेवा नका चालली. तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही कदम एक अर्ज लिहून द्या तुम्ही आता मी अर्ज बीज एकदा दिले अर्ज संपला विषय. सारखा अर्ज नाही देणार मी. ठीक आहे शांत व्हा मोरे हो. त्यांच्या वतीने तुम्ही अर्ज लिहा चालेल. तुम्ही फक्त सही करा तेवढं तर करणार करा सही. हा तुम्ही लिहा हा. लिहा हा लिहा हा, मी मयत अरुण कदम मी मयत अरुण कदम. मी माया तारून कदम कसं? कागदोपत्री तुम्ही मयत आहे ना त्याच्यामुळे ते तसं लिहावं लिहावं लागतं. कागदोपत्री फक्त जसं मी बोलतो तुमच्या बाल्यासाठी करतो मी साहेब, सांगा. लिहा मोरे हा. मी मयत अरुण कदम मी मयत अरुण कदम मी पूर्ण शुद्धीत लिहून देतो की पूर्ण शुद्धीत लिहून देतो की 13 ऑगस्ट 2025 रोजी मी मेलो आहे 13 म्हणजे पूर्ण शुद्धीत मी लिहून देतोय मी मेलोय म्हणून. एक मिनिट सरकारी कर्मचारी तुम्ही आहे का मी आहे त्याच्यानंतर लिहा की MSJ स्मशानभूमीत माझी जळीत प्रक्रिया पार पडलेली आहे म्हणजे जल- मला चाललं हे मीच लिहून द्यायचं. तपशिलाने माहिती द्यावीच लागते ना आणि जन्म मृत्यू कार्यालयाने
हा. माझ्या मृत्यूची रीतसर नोंद करून करून माझ्या मृत्यूचा दाखला बनवून माझ्या पत्त्यावर ती पोस्टाने पाठवली त्याबद्दल मी कार्यालयाचा शतशः ऋणी आहे. ऋणीच्या ऐवजी आभारी लिहू काय जरा चालेल काय कर- आभारी चालेल आभारी आहे हा. माझ्या मृत्यूचा दाखला बनवून माझ्या पत्त्यावर ती पोस्टाने पाठवली त्याबद्दल मी कार्यालयाचा शतशः ऋणी आहे. ऋणीच्या ऐवजी आभारी लिहू काय जरा चालेल काय कर- आभारी चालेल आभारी आहे हा. पण माझ्या अस्थिविसर्जनानंतर माझ्या असं लक्षात आलं हा. की मी मेलो अशी जी माहिती मी दिलीये ती चुकून दिलेली आहे. चुकून दिली. हा. तर मी आता मयत नसून मी जिवंत आहे तर मला मी जिवंत असल्याचा दाखला मिळावा मिळावा. ही विनंती. पण मी व्यवस्थेची जी दिशाभूल केली हा. त्याबद्दल कायद्यानुसार जी काय तरतूद असेल तरतूद त्यानुसार मला शिक्षा मिळावी. मिळावी. अरे पण कशाला शिक्षा मला द्या ही आयडिया मी सरकारला कशाला सांगू वाटाड्यानो. शांत. अरे तुम्ही चूक केली तर तुम्ही शिक्षा भोगा. एक मिनिट काही बोलू नका तुम्ही. काय तुम्ही अरे आमचे कर्मचारी कधीच चूक करत नाही. हा. नेहमी चूक आहे ना समोरच्यांची असते. अरे आमच्याकडून जो होतो तो छोटा मोठा गोंधळ होतो. अरे आमच्यावर काय कमी ताण आहे का? खूप काम असतं. अरे काय काम असतं म्हणजे या माणसाकडे बघा या माणसाचं वय बघा. या वयात हा माणूस रोज 5-50 जणांना जन्माला घालतो. हो साहेब जन्माला नव जन्म दाखला देतो काय पण सांगता बाय. 5-50 जणांना मारून पण टाकतात ते. मी मृत्यू दाखला काय काय ठीक पण आहे, सांगता ठीक बाय आहे. त्यांना. हे बघा तुमच्या भल्यासाठी सांगतोय मी. हा. तुम्ही ऐकत नाहीये पण. अरे ऐकत म्हणजे काय एक मिनिट. चुकीचं दिल्यावर कसं तुम्हाला ऐकलं? जे करायचं ते करा मग तुम्ही. अहो जन्माच्या दाखल्यावर जर तुम्ही सही केली नाही आणि तो मिळाला नाही तर तुम्हाला पेन्शन मिळेल का? मिळणार ना. या. सांगा करा ना सही. तुमच्या भल्यासाठी सांगतो तुम्ही राग करा. वसाऱ्यानो त्या सई तामणकरच्या नादात तुम्ही माझ्याकडनं सई घेताय. फालतूपणा करू नका सही करा. जमलंय सही घ्या आता. सही करेक्ट जमलंय तुम्हाला हा? चला ठीक आहे. मला सांगा तुमच्या घरात किती सदस्य आहेत ते? मी आणि माझी बायको. लिहा मयताची बायको आहे. मयत माणसं मयताची बायको कशाला लिहिलं पाहिजे? मी अहो आहे ना. कागदोपत्री मयत आहे ना म्हणून लिहितोय ना पण मी. कशाला पाहिजे ना? मयत माणसं हा पोरं बिरं काय आहे तुम्हाला? हा 2 पोरं आहेत मला. हा त्या स्त्रीला मयत माणसापासून 2 पोरं आहेत. मला सांगा किती जण झाले तुम्ही आता? आम्ही टोटल 4 लोक झाले. अच्छा म्हणजे 3 जण झाले. अरे 3 कसे? अरे एक मयत आणि 3 हयात असं झालं ना तसं आहे ते, तसं आहे ते. आणि हे बघा आता आहे ना जे कोणी साक्ष देतील म्हणजे तुमची बायको वगैरे त्यांचे बर्थ सर्टिफिकेट लागतील. तर तुमच्या बायकोचं बर्थ सर्टिफिकेट आहे? काही झालं थोडीशी अडचण आहे. कशी अडचण? माझ्या बायकोचा जो जन्म दाखला आहे ना हा. त्याच्यावर लिंग म्हणून पुरुष लिहिलेला आहे. म्हणजे तुम्ही कदम तुम्ही पुरुषावर लग्न केलेलं आहे? एवढ्या वर्ष संस्कृत मला माहिती आहे ती बाई आहे तिच्यावर मी लग्न केलंय. मला 2 पोरं आहेत. अरे मग ते नाही तसं नाही ते लिंग. अरे हा काही झालं ऍक्च्युली काही झाला चुकून तुमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी तिथे लिंग पुरुष करून टाकलंय. बरं तिच्या आईने पण लक्ष दिलं नाही. नाही आता लग्नाच्या टायमाला आपण सर्टिफिकेट बघतो काय नाही पोरगी बघतो ना. बरं. मी पोरगी बघितली आणि मग घरी आल्यानंतर रेशन कार्ड वरती तिचं नाव चढवायचं तेव्हा मी सर्टिफिकेट बघितलं तेव्हा बोललं अरे हिचं लिंग पुरुष आहे. अरे बापरे. तर काय करायचं? मग रेशन कार्ड वाल्याला बोललो दादा ही सगळी गडबड झाली आता काय करायचं? तो बोला कशाला टेन्शन घेता? टेन्शन घेऊ नका मला रेशनिंग मिळणार. 2 पुरुष 2 पोरं असं लिहून देतो काही टेन्शनच नाही. मग बोललं अरे वा बरं थँक्यू झाली म्हणजे रेशनिंग तर भेटणार. काही झालंय ऍक्च्युली ती कामाला नसल्यामुळं मी काही तो बदलायच्या भानगडीत पडलो नाही. तो तसंच राहिला म्हटलं बदलू नंतर. त्याच्यामुळे ही थोडीशी अडचण झाली. झालेलं बरोबर. थोडीशी अडचण. तुमच्या या स्टोरीमुळे माझ्या डोक्याला मुंग्या आला. आता काय करायचं? अरे पण हे सगळं तुमच्यामुळे झालंय ना तुमच्या ठीक गोंधळामुळे आहे झालंय ना. ठीक आहे करतो मदत तुमची. एक काम करा मोरे तुम्ही यांच्या बायकोच्या नावे पण एक अर्ज लिहा. तुमच्या बायकोला फक्त सही करायला सांगा. काय नाव काय तुमच्या बायकोचं? चिंगी. चिंगी. लिहा की मी श्रीयुत चिंगी कदम. श्रीयुत चिंगी कदम. मी श्रीयुत शाओक चिंगी कदम. कागदोपत्री पुरुष येतं तसंच लिहावं लागेल की नाही? सारखं नका शिकवू. मध्ये करताय तुम्ही. चिंगी कदम. मी श्रीयुत चिंगी कदम मी तुमच्या निदर्शनास आणू इच्छिते की मी माझे मयत पती अरुण कदम आणि माझी 2 मुलं यांच्या सोबत कितीतरी वर्ष माझा सुखाचा संसार चालला आहे. आहे पण
आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर हा मला असं लक्षात आलंय की मी पुरुष नसून स्त्री आहे, स्त्री आहे, तर तो सदरहू बदल करावा बदल करावा. आणि मी व्यवस्थेची दिशाभूल केली. हा. त्याबद्दल कायद्यानुसार जी काय शिक्षा होईल ती मला द्यावी. द्यावी. अरे पण कशाला तिला शिक्षा, कशाला पाहिजे शिक्षा हो, कारण कागदोपत्री पुरुष आहे ना. मग तिला आता पुरुषच राहू द्या. अरे काय बोलताय तुम्ही? हे करा. आणि मला मयतच राहू द्या. असं नका बोलू. फक्त आता तुम्ही एक काम करायचं. काय? तो तिकडे पेट्रोल पंप आलाय ना, त्याला सांगायचं अरुण कदमला पेट्रोल दिल्यानंतर त्याच्याकडनं पैसे घ्यायचे नाही, कारण अरुण कदम मेलाय. माझी 2 पोरं आहेत, त्यांना समजून सांगायचं की तुमच्या घरात समजा बाप आला तर दुर्लक्ष करा. तो आम्हाला दिसलाच नाही, कारण अरुण कदम मेलेला आहे. आणि तुमच्या घरी जाऊन पण तुम्ही दोघांनी सांगायचं अरुण कदम मेलेला आहे. नाही, की आमच्या दोघांचा खून ज्याच्यामुळे झालाय त्याच्यात कायच चूक नाहीये, कारण अरुण कदम मेला. कदम 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 शांत वा वा वा, अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आणि थँक्यू सो मच फॉर ब्रिंगिंग इट ऑन. थँक्यू. बघूया हा सरसे काय म्हणतात प्रसादा. अप्रतिम. म्हणजे मटण ते मरण हा प्रवास इतका रंजक असेल हे तुम्ही दाखवून दिलं. याच्यात एक फार सुंदर वाक्य होतं की सरकारी माणसांकडून चुका होत नाहीत, छोटे मोठे गोंधळ होतात, चुका होतात त्या सामान्य माणसाकडून. त्यामुळे या सरकारी कामकाजावर आणि संपूर्ण व्यवस्थेवर प्रकाश झोत टाकणार असं हे प्रहसन होतं. फार महत्त्वाचं होतं आणि त्याच्यात ह्युमर जितका होता तितकंच गांभीर्य पण होतं. ते तितक्याच प्रकर्षाने तुम्ही बाहेर काढलं तिघांनी. अरुण, तू सामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणारा असामान्य कलाकार आहेस. लाजवाब. म्हणजे तू त्याचं दुःख त्या माणसाला काय झालं, खरंच जर का असं कोणाच्या बाबतीत झालं असेल तर त्याला तो किती पोटतिडकीने सांगत असेल हे पण तुझ्याकडनं कळतं. आणि ॲट द सेम टाइम त्यातला ह्युमर पण तू तितकाच बाहेर काढतोस. म्हणजे आज मला असं वाटतं की तुझ्या जागी दुसरा कुठलाही कलाकार असता तर जन्ममूत्रु नंदिनी हे ऐकणं हार्श वाटलं असतं, पण तुझ्याकडनं ते इतकं इनोसंटली येतं, त्यामुळे ते त्याची प्युरिटी राहते, त्यातला इनोसन्स राहतो, त्यामुळे ते ऐकणेबल बघणेबल होतं. त्यासाठी तुझं कौतुक केलं पाहिजे. अप्रतिम सादरीकरण, मजा आली. मंडळी, बॉयफ्रेंडच्या शोध मोहिमेत आज आपल्या प्रियाची भेट होणार आहे एका राजकीय कार्यकर्त्याशी. चला बघूया त्यांच्या लग्नाचं होर्डिंग लागतंय का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया अर्थातच पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवलकर आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना. दरअसल बात ऐसी है, जिंदगी जीने का गम हम जिंदगी भर सहते हैं. जी जी. जिंदगी जीने का गम हम जिंदगी भर सहते हैं. सही चीज सही वक्त पर ना मिलना, इसी को तो जिंदगी कहते हैं. बहुत खूप. राजू, प्रत्येक गोष्ट वेळेवर नाही मिळत यार. नाहीच मिळत. पण म्हणून ती मिळतच नाही असं नाही या, मिळते, फक्त शोधायची जागा बदलायची असते. ओके. म्हणजे माझं हे चुकत आलं की मी खुर्चीवर कुरळे केस शोधत राहिले. पण मी हे विसरत होते की डबक्यामध्ये आभाळाचं फक्त प्रतिबिंबच दिसतं, तेही गढूळ. मला जर खरंच आभाळ बघायचं असेल तर मला बाहेर पडावं लागेल आणि मी त्या डबक्यातनं बाहेर पडले. बाहेर पडले आणि थेट आभाळाला भिडले आणि मला आकाश भेटला. इतका राऊडी आहे माहितीये, अशी डॅशिंग पर्सनॅलिटी आहे ना, म्हणजे आदलं मधलं काय नाही, थेट दामियन कवर. आणि मला ना हे असं साजूक तुपातल्या कुरळ्या केसांची मुलं ना बास झाली आता. मला ना झणझणीत ठेचाच पाहिजे. काय भाषा आहे त्याची, आहा काय बोलतो. परवा त्याचा स्टेटस होता, बोंबाट राडा चड्डीत नाडा.
माझा गेम ओव्हर झाला यार हे वाचून. म्हणलं हा इंटरेस्टिंग आहे, याला भेटलं पाहिजे. हा तू कर रील्स कर, एक जुनं गाणं घे, न जमणारा मनोज कुमारचा चेहरा कर, आणि जिची कोणाची तालीम झाली असेल वनिता शिवाली तिला घे आणि रील करत बस. आणि जर नाहीच सापडला कोणी तर पाण्यात झोपून रील करत बस. इथे 2.5 तासांचा अख्खा ब्लॉकबस्टर सिनेमा थिएटरमध्ये वाट बघतोय, पण तुला रील स्क्रोल करत बसायचं, त्याच्यात मी काहीच करू शकत नाही. तेच कर. काय होतं ना, त्याला कळत नाही त्याच्या कुरळ्या केसांचं काय झालंय. हे करण्याच्या नादात ना ते केसांचं बकरीचं शेपूट झालंय. काय ग, जरा ओढलं की उघडं पडतंय. असो, पास्ट बद्दल काय बोलायचं, माझं फ्युचर वाट बघताय. हा माझं फ्युचर येईलच आता बुलेटवरून. माझा प्रिन्स मला बुलेटवरून घेऊन जायला येईल कुठल्याही क्षणी, आणि मग मी मस्तपैकी मज्जा करणार. मॅडम हे कुरळे केस आहेतच. मॅडम येस. खरं सांगा, हा अख्खा पॅच सौंदर्यावर मारून नेला ना? बाकी कॉमेडी. वा बने वा. अजून एक प्रश्न आहे मॅडम, प्लीज. बोल आता काय. एवढा कॉन्फिडन्स आणता कुठून? आय एम बॉर्न टॅलेंटेड. तुमच्या उत्तराला उलटा सॅल्यूट. मला वाटतं तू जा आता, नाही तर वाजवू. वाजवलं असतं तर मी आलोच नसतो. ओ माय गॉड. कसं आहे मॅडम, मी मीठ आहे, मीठ. तुमच्यामुळे मला भात व्हावं लागतं. तीन डबे कुकरला लावले, शिट्या मारू काय? जा शिट्टी वाजवत बसा. ऑर्डर दिल्यावरच यायचं नाही त्याशिवाय जा. सॉरी मॅडम, पण असे आदनामधनं येत जा ना तुम्ही. मला पण जरा वावा मी है ना? माझ्यामुळे मिळते ना, नीट वाग ना मग माझ्याशी. सॉरी हा? सॉरी मॅडम. जा, छान दिसताय. दृष्ट लावू नको, जा. आली बुलेट आली. आला आला. आकाश आकाश आला. येस. गेला गेला. हाच ऍड्रेस होता ना. आकाश आला आणि गेला, असं कसं. आई पियदशालिनी. काय. आई तूच आहे ना पियदशालिनी? अय्यो. खरी तूच आहे. प्रियदर्शिनी नाव आहे माझं. नाही 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 नाही, पण आजपासून माझं नाव पियदशालिनी. नाही नाही आजपासून डन. नाही भाई भाई मला चालेल. मला अगं नाही, आपल्याला ना बोलताच येत नाही. आपण आपल्या पोरांना पण विचारला, त्याला पण माहित नाही कसं बोलायचं तुझं नाव. आपल्याकडे कसं सगळं दिव्या, भारती, भक्ती अशी ना, पूजा बीजा. कठीण म्हणजे ऋतुजा. तुझ्या म्हणजे डायरेक्ट बुक मधनं झालेलं नाव आहे ना. जाऊ दे, सोड ना मला प्रिया म्हण. हा पिया. भाई बाहेर लाईन लागली हा पोरांची तुला बघायला. काय बोलतो. भाई राजापेक्षा तुला बघायला गर्दी जास्त इथे काय. नाही, उगाच जास्त. अरे भाई खरं सांगतोय, तुझ्या एवढा असा पत्रा बघितलाच नाही ना पोरांनी. माझा एवढा पत्रा. हा पत्रा भाई, टवका, सड्डम सड्डम, टड्डम, छावी, भाई जेब 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 जेब. जीएफ. गर्लफ्रेंड. गर्लफ्रेंड म्हणालास तू मला आता. सॉरी ते मला आवडलंय. हा? मला आवडलंय. हे बघ, बाकीची मुलं आहेत ना, मला तू आवडतेस, आपण भेटूया, मग माहित नाही हे नेमकं काय आहे वगैरे, ह्याच्यात खूप वेळ घालवतात. काय आपलं हे डायरेक्ट थेट भेट आहे आपलं. ग्रेट भेट, थेट भेट. आपण काय असं काही नाही. पण तुला भाई चालेल ना मी जीएफ बोललेलं? जीएफ बोललेलं चालेल.
फक्त पत्रा वगैरे नको. नाही नाही, ते आपल्या पोरांमुळे ती भाषा आली आहे ग, बाकी काय नाही. त्यांना बघायचं होतं, मी म्हणलं बाई नजर लागेल. हो नाही रे, येड्या चकमक येड्या काय. अरे मित्र आहे का? मित्र आपला हो. फेर मारू नको काय. नमस्कार. काय भाई भाई वहिनीला बघायचं होता. वहिनी? वहिनी जरा जास्त होते. गर्लफ्रेंड पर्यंत ठीक आहे, वहिनी जरा जास्त. ये भाई तू वहिनी बिहिनी बोलू नको ना यार. चुकला तिला ना? नाही ना, तिला नाही आहे अजून ते. अरे सॉरी हा काय भाई एक बोलू काय काय ही लय पांढरी आहे रे. आपला फक्त तलवा एवढा पांढरा आहे भाई. भाई तो पण नाही आहे. तो पण नाही आहे. ए भाई आपली कॉपचेवाली मीटिंग आहे इथे. आता तू आपण आपले 2 फोन पण आपल्या ह्याच्यावर टाकले हवाई जहाजवर. तू काय हवाई जहाजवर फोन म्हणजे एरोप्लेन मोड. हा कळते भाई तुला. भाई तू 11 नंबरची बस पकड आणि वलटास हो. अगदीच काय इथे नाकापर्यंत आलं आणि कपाळात गेलं तर मला इथे येऊन बोलव. आणि भाऊंचा कॉल आला तर आधी ये, नाही तर भाऊंचा धक्का होईल आपला. नाही ना भाऊंचा कॉल सांगणारच ना, पण एक बोलू काय तुझं नाव भोपला ठेव ना. काय रे ती दुधी आहे तू भोपला आहे. भाई मी काय बोलतो चांगला लिंबू पटवलाय. भाई फिरवू काय नाही. फिरव तर येतो चल हुसेन बोल 9.5 चल. ए भाई खाना नरम झालाय. कुठली पद्धत आहे ही? या बोटाचा प्रॉब्लेम आहे त्याचा. असं? ऐक ना पिया लय स्टँडिंग वाली झाली, जरा सिटिंग वाली मारूया ना. हो हो हो, सिटिंग वाली मारूया आणि सेटिंग करूया. हा. ए भाई कोण आहे रे? हा भाई काय स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई का आहे की नाही तुमचं? ए काय हागून ठेवलंय रे इथे साफ करायला. आई मला चालेल, मला चालेल. मला आवडतंय, मला रफ आवडतंय. आयला साहेब तुम्ही साहेब तुम्ही साहेब. कळलं कळलं. ओळखतोस तू? हा ओळखतो म्हणजे कुठे राहतो, काय खातो, कुठे तिला पोस्ट करतो, कुठे बनवतो, कोणाला फिरवतो, सगळं माहिती आपल्याला. ओ साफ कर. कर कर, ज्या कामासाठी इथे आहेस ना तेही कर. नाही ते मस्करी करतात ना साहेब. भाऊ आहेत ना भाऊ, त्यांचे सगळे पार्सल घ्यायला हेच येतात. म्हणून आमचं रे जरा ओळख आहे. चल आवर चल. काय पाहिजे तुला? मला सँडविच चालेल. हा भाई एक सँडविच मार आणि आपल्याला मिसळ मार. कशी? तर्रीवाली. हा 4 पाव बटर आणि कांदा लिंबू एक्स्ट्रा. चलो बाग मिल्का. हे आहे हो. भारी वाटलं रे मला एकदम. सॉलिड वट आहे तुझी इथे. नाही आपली नाही, म्हणजे भाऊंमुळे आपलं सगळं. ए भाऊ कोण आहेत? भाई तुला भाऊ नाही माहिती? अरे भाऊ आपले, अरे नगरसेवक, भावी आमदार अच्छा. भाऊसाहेब धोंडे. कोणाची नडायची नाही अवकात. भाऊंचा दरारा चौकात होल्डिंग लागलंय नाही ते एवढा मोठा, बाहेरच लागलाय. अच्छा ते हा भाऊसाहेब. भाऊ आहेत तुझे? शपथ सखे भाऊ आहेत? नाही चुलत भाऊ आहेत? अगे नाही, सावत्र भाऊ आहेत? अगे येडी पप्पी आहे तू जरा. सॉरी ते आपण जरा ते हे भाऊ म्हणजे आपण रिस्पेक्टनी बोलतो ना, नेत्या लोकांना भाऊ आली भाऊ अच्छा, ओ, आले. sorry, मग भाई मॉल नको, कारखाना नको, शेती नको, सगळं आहे भाऊंकडे. हा बात आहे. मग तू एक्झॅक्टली काय काम करतोस भाऊंकडे? भाई थुक्का लावतो काय? नोटांना असं राप एका मिनिटात 420 नोटा. अकाउंटंट आहेस? नाही अकाउंटंट नाही आहे. मग तुझं जॉब टायटल काय आहे? काय पण हा आपण काय पण करतो ना, म्हणजे भाऊ जे सांगतात ते आपण काय पण करतो. भाऊ म्हणजे इथे आहेत, कुठे गर्दीत कुठे पण बघू दे आपल्याला भाऊंनी. भाऊ बघणार आपल्याला, मला बोलणार कोण रे तू? मी बोलणार भाऊ आक्या. अरे आक्या एक पण मारणार 2 आणि मग मस्त. मारतात भाऊ? अरे ते प्रेमाने. अच्छा. लय जळतात. पोरांची लय जळती. काय बोलतो? पोरं बोलतात भाई तुझे काय लगट या भाऊन बरोबर. वेळेला थांबा तुम्ही नका विचारू, तुम्ही करा मग कळेल. भाऊ आहेत म्हणजे मस्त आहेत भाऊ. हो छान आहे. हा छानच आहेत भाऊ. मस्त. म्हणजे भाऊंचं सगळं कळलं मला. हा म्हणजे भाऊ आहेतच ना. हा नाही ते आहेतच. हा. पण आता आपण भाऊंबद्दल नको ना बोलूया. हा. आता आपण आपल्या भावनांबद्दल बोलूया.
तुला भावना म्हणायचं होतं आणि तू ते ह्याचं केलं ना भाऊचं हो, हो. कळलं आपल्याला तुला आवडलं आवडलं आपल्याला बस आता अजून कोणी माझ्या कॉमेडीवर हसलं नाही तरी चालेल मला चांगलं बोलते पण भाई तू पण तू भाई नको ना म्हणूस मला हा नाही जरा काय होत आहे आपण डेटवर आलो आणि हा आल्यापासून मला भाई 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 असं बोलतो हा, नाही ते आपलं नेहमीच आहे हा 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 पण नको नाही काय मग आकाश कोण तू हा तुझं नाव आहे ना आकाश आईला अरे नाही आपल्याला कोणी आकाश बोलतच नाही ना एक टाक्या बोलतात नाही तर बोलतात तर त्यामुळे आकाशची कधी सवयच नाही आहे पण तू बोल आपल्या तुझ्या आईनी ना सवय होईल तशी आपल्याला आदत आता टाकली पाहिजे ना मी ऍक्च्युली तुझ्यासाठी एक पेट नेम पण ठरवलंय काय आका आका नाही आवडलं आवडला आ कान गरम केले हा तू भाई एकदम हात दे ना भाई तू म्हणजे लयच आहे हा आपल्याला अरे दे ना भाई थोडं उभं राहू काय का नाही काय नाही ई काय हे काय अरे कोणाची नख आहेत एवढी अरे काय नाही ती बर्फीची नाका आहेत आपल्या काय नाही धर तुझं काय ते कर बर्फी म्हणजे डॉग आहे तुझ्याकडे हा. ए वाव म्हणजे लग्नानंतर आपल्याकडे डॉग असणार भाई थणगे हे राजधानी थांब जरा कुठे आपल्या नाही भाऊंची कुत्री आहे अच्छा भाऊंची कुत्री हा भाऊंची कुत्री भाई बर्फी म्हणजे तिचा वेगळा किस्सा आहे हो? हा, भाई आपल्याला ती बॉयफ्रेंडच समजते तुला कॉम्पिटिशन आहे पिया तिला म्हणजे ना असं हाताने तिला खात नाही आपण खायचं मग माझ्या इथे तोंडाला लागलेलं असतं ती चाटते अरे तू पण चाट आपण तिला कॉम्पिटिशन नाही पण ती भाऊंची आहे ना मग आपण तिला फिरवतो हागवतो मुतवतो असं सगळं करतो आपण भाऊंची कुत्री हगवतोस तू कुत्री नको बोलू यार तिला कुत्री नको बोलू ना भाई सॉरी अरे त्यांचं प्रेम आहे भाऊंचं तिच्यावर हा? भाऊ आहेत ना म्हणून आहे आपण भाई. पण भाऊंना बाजूला ठेवू ना आता असं कसं भाई भाऊ इथे आहेत ना अरे इथे आहेत पण आता मला घुसायचं ना तिथे मग जागा कर ना थोडी इथे आहेत ना त्यांना असं तिथे ठेव सांगतो भाऊ जरा बाजूला होता काय जरा तुमचा प्यार बाटलाय जरा गेले बोलतात थँक्यू भाऊ हा, 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 हा. आपल्याबद्दल बोलूया ना हा भाई बोल ना ऍक्च्युली मगाशी मी जे म्हणत होते मी तुझ्यावर आय मीन तुझ्यावर नाही तुझ्यासाठी एक कविता केली आहे हा भाई बोल ना भाई मुश्किलें होंगी काफी साथ तेरा हो बर का आकाश मुश्किलें होंगी काफी बस साथ तेरा हो अगर गिर जाऊं तो संभलने मुझे हाथ तेरा हो तू पडल्यावर मी पकडायचं असंच आहे ना आहे तसं असेल तर मग भाई भारी आहे एकदम बुर्ज खलिफा आहे बुर्ज खलिफा हा भाई त्या हाईटची आहे म्हणजे त्या लेवलची आहे ती ओ थँक्यू मला वाटलं तुला कविता वगैरे काही कळणार नाही आवडणार नाही असं कसं नाही करणार भाई आपण का पाडतो ना कविता परवा एक कविता पाडली आपण पाडलीस? हा, भाई, ऐकव भाई ऐकव ऐक फक्त भाई न म्हणता ऐकव हा नाही ती आहे ना दुसरं मला ना थोडं ऑडच वाटतंय नाही पिया 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 हा तर कविता काय आहे वडा कचोरी समोसा वडा कचोरी दही समोसा जाऊ दे जाऊ दे It's okay. नाही ठीक आहे नाही, नाही, अरे. मला कळ खूप छान कविता असेल अरे पिया पिया ह्या 4 शब्दांमध्येच आहे वडा समोसा दही कचोरी बाईची झाली हाफ सेंचुरी बोल पाडलीस खरंच पाडलीस अरे भाऊना आवडलेली भाऊची 50 वाली झाली ना आता तेव्हा आपण केलेली ती अच्छा, अच्छा. भाऊ डायरेक्ट अन्याला बोलले की भाई कोण याला परत नको आणू असं बोलले भाऊ वरांची वाट
पोरांची वाट भाऊ बोल भाई पोरं आपल्याला तुला भाऊ असं बोलतातच कसं की कोण्या ह्याला परत आणू नको एवढा धूर मागणं त्यांच्या म्हटलं आमच्या चाळीत या मच्छर घालवा बाई. या वाक्यावर तुझी पोरं जळली. जळली म्हणजे अरे ऐक 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 काय होतंय आकाश, तुला वाटते की भाऊ तुझं कौतुक करतायत, पण भाऊ तुला मारतायत, तुला बोलतायत, तुला कळत नाहीये. पण भाई ते प्रेमाची पद्धत आहे ना त्यांची, असं काय अरे करते. पण असं कसं, अशी कशी असू शकेल, आणि कुठले मित्र आहेत जे याच्यावरती जळतायत. खूपच ऑड आहे हे. नाही, खूप नको, आपण नकोच बोलूया या मित्रांबद्दल. हा. आपण माझ्या मैत्रिणींबद्दल पण बोलू ना. म्हणजे कसं आहे बघ की तुझेच मित्र जळणार का फक्त, माझ्या मैत्रिणींना पण जळवू ना थोडं. आई तू बोल काय करायचंय, सगळ्या प्रकारे जळवू आपण. माझ्या मैत्रिणींना ना बुलेटवाला नवरा हवा होता. आपण ना बुलेटवर नसते फिरू, फोटोज टाकू आणि त्यांना खूप जळवू. पण आपल्याकडे बुलेट नाही. तुझ्याकडे आहे ना ती बुलेट, तू त्याच्यावर आलास ना. नाही ती शर्याची बुलेट आहे. आपल्या रॅली बिली असते ना तेव्हा आपल्याकडे असते, मग आपण त्याच्यावर फोटो बिटो मारतो आणि फिन्स्टावर टाकतो जरा शायनिंग मध्ये. तुझ्याकडे बुलेट नाहीये. अरे पेट्रोल परवडणार आहे पिया, काय तू भाई. मग कुठली गाडी आहे तुझ्याकडे. सगळ्या गाड्या आपल्याच आहेत. हा पोरानं सांगायचं गाडी पाहिजे, पोरं लगेच आणून देतात. पेट्रोल किती पण वाढलं तरी आपण 50 टाकायचं, सरकारला पण असा गांडवायचा उलटा. तुम्ही किती पण वाढवा, आम्ही टाकणार 50. तू मॅडम निघाला का दूर. ऑर्डर घ्या, मस्त आहे, खाऊन बघा. तू ना जास्त बोलतोस कधी कधी. जा तोंड काळ कर जा. खूप भूक लागली आहे तुला. भाई सकाळी नाश्ताच केला नव्हता, तुला पाहिजे. नाही नको. ना. ऍक्च्युली का का भाई सँडविच भारी असता भाई. हो ना. भाई मग तू खाणार हा. थोडस का. हरकत नाही. क्यूट आहेस तू, कधी कधी खूप क्यूट वाटतोस. आपल्याबद्दल, आपल्या लग्नाबद्दल बोलूया ना. करूया भाई. करूया ना. नाही करूया, पण काय त्याच्यानंतर कसं आयुष्य असेल ते जरा मला आता जरा कळत नाहीये. म्हणजे हनीमूनला वगैरे कुठे नेशील मला. बाई लोणावळ्याला फार्म हाऊस आहे ना आपला. हो थँक गॉड. लोणावळ्याला घर आहे तुझं. माझं नाही, भाऊंचं आहे. मग भाऊंचं फार्म हाऊस आहे असं म्हणायचं, आपला फार्म हाऊस आहे असं नाही म्हणायचं. अरे भाऊ आपलेच आहेत, आपलेच भाऊ. भाऊंचा मी माझे भाऊ, कळलं काय. आपल्या डुप्लिकेट चावी आहे, आपण जाऊन तिथे हनीमून करायचा. फक्त भाऊने आले पाहिजेत, नाही तर भाऊ आले तर आपल्याला वळटावं लागेल. अरे हनीमूनला कसं वळटवणार आहेस मला. हनीमूनला आलोय ना आपण, वळटवायचं काय. पण बंगला भाऊंचा आहे ना. अरे पण हनीमून आपला असेल ना. अरे पण बंगला भाऊंचा आहे ना. अरे तू डोक्यावर पडलायस का तू अशी. अरे भाई आच्या भाई ये आच्या ए लिंबू वहिनी 1 मिनिट द्या. एक मिनिट पाम्या आपल्या लोकांचं स्वप्न आहे की नाही की भाऊंच्या बंगल्यावर जाऊन एकदा तरी हनीमून करायचा. भाई आपल्या जिंदगानीचा गोल आहे अरे तो. ही काय स्वप्न आहेत तुमची. आणि आपण पहिला असणार आहे तिकडे, आपण दोघं, आपल्याला मान आहे अजून ठरलेलं नाही अजून. पहिला असणार ये काय दुधी ते- वहिनी 1 मिनिट. काय रे? भाऊचा फोन आलेला. भाऊला 100 बायका पाहिजे आहेत. काय. ते एरियामध्ये हळदी कुंकू आहे, 80 झाले आहेत. भाऊ बोलला 20 आक्या भाईला सांग, आक्या बाई करेल मॅनेज. भाई भाऊने आपलं नाव घेतला. टोटल भाई खरा सांग, चकमक. भाई कोणाची शपथ यो भाई. भाई मग या आपल्या- रेड्याची घेतो भाई. नाही आपल्याला जावं लागेल. ए पिया भाई तू येते काय. ए भाई आहे मी आल्यापासून भाई मला मुलगा असल्यासारखं वाटतं यार. काय? भाऊ असल्यासारखं वाटतं. बघ ना यार माझ्याकडे. भाई काय म्हणतोस यार मला. अरे तू मुलगीच आहे एकदम, पण तू चल ना म्हणून विचारतोय. कुठे काय हळदी कुंकवाला. कशाला येऊ मी. अरे भाई तुला खण, नारळ, मस्त वाटी, एक प्लेट, चमचा, मग अजून काय रे पेला, ग्लास. पाऊस आहे मग छत्री पण मिळेल. छत्री पण मिळेल, पाऊस आहे म्हणून. ही छत्री घालीन आणि उघडीन तोंडात तुझ्या. भाई शिकली भाई चकमक. शिकली काय रे? चकमक. गपरे, ए गपरे. 15 मिनिटं झाली भाई. गपरे एक तर नाही तसा बोलतोय ना डोक्यात जातोय माझ्या आल्यापासून. अरे. काहीतरी असं करतोय डोक्यात उवाय तसं वाटतं आल्यापासून. भाई लिंबू लाल झालाय भाई. लिंबू तुझा लिंबू पिळू. नाही, हा, नाही. काय बोलतो रे. ये काय नाही भाई, बोलतो? हा, ये भाई. तू नीट बोला. आल्यापासून लिंबू करतोय, पत्रा बोलतोय, काय ते बोलतोय. भाई आई चल ना 19. नीट उभारा पहिला. आंघोळ करून ये. काहीतरी अडकल्यासारखा उभा राहतो घाणेरडा. हे काय आहे हे काय आहे? साबण हातात दिलं तर फेस निघेल. मूर्ख बोलतोय. काही हळदी कुंकवाला वगैरे येणार नाही. निघ चल निघ.
आई सँडविच घेऊन जातो. जा रे जा चल मूर्ख हे तर हे पण घेऊन जा मिसळ नाही, फेकून मारू तुला मिसळ यांनी जा, एका- भाऊंचे कुत्रे जाऊन फुंका भाऊ भाऊ करत बसा चिल्ली मूर्ख एवढी चिल्ली. ए बनडी मॅडम बिल तुम्ही भरताय का भाऊंच्या खात्यात टाकू? मी ऍक्च्युली एक गाणं शोधलं होतं रीलसाठी तुझ्या कुरळ्या केसांमधलं टक्कल मला खूप आवडतं श्रमेश श्रमेश ये ना प्लीज ये ना श्रमेश श्रमेश वा 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 प्रिया एकच लक्षात ठेव गोष्टी वेळेवर मिळतात असं नाही पण मिळतात हे नक्की खूप शुभेच्छा तुला पुढे बघा हा सरस काय म्हणतात प्रसाददा बहारदार मजा आली खूप मस्त विषय होता ओमकार एखाद्या ऍक्टरची ताकद कधी कळते जेव्हा तो ऍक्टर तिथे त्याच्यासमोर नसलेलं कॅरेक्टर सुद्धा आमच्यासमोर उभा करतो तेव्हा त्या कॅरेक्टरची ताकद कळते आत्ता तुझ्यामुळे अख्खा भाऊ आमच्यासमोर उभा राहिला त्याचं घर कसं असेल त्याची बायको कशी असेल त्याची कुत्री कशी असेल त्याच्याकडचे कार्यकर्ते कसे असेल सगळं चित्र तू आमच्या डोळ्यासमोर उभं केलंस त्याला याला नटाची एक वेगळी ताकद लागते थँक्यू सर. व्हेरी ब्रिलियंटली प्लेड थँक्यू सर. अनलाईक होतं तुझ्यासाठी कॅरेक्टर पण तू मस्त प्ले केलं त्याचं ते बेरिंग ते हाताला घासणं ते डोकं मस्त म्हणजे इंटरेस्टिंग कॅरेक्टर होतं फार मजा आली बघ थँक्यू सर. थँक्यू. आणि प्रिया तू पण तितकीच बहारदार साथ दिली म्हणजे सुरुवातीचा तुझा वावर आणि हळूहळू तो जो बदलत गेला ग्राफ फारच इंटरेस्टिंग मजा आली बने टेरिफिक टेरिफिक म्हणजे जे तुझ्या वाट्याला आलं ते इतकं वाजवलंस तू की मला असं वाटलं तू मीठ नाही तू ताट आहेस आणि त्याच्यात ते पदार्थ आहे लाजवाब बहारदार निर्मितीताई खूप छान खूप गोड परफॉर्मन्स खरं तर मी आज मला वाटलं होतं मला कोणाला चॉकलेट द्यायला लागणार नाही पण मी तुम्हाला देते ए वू! तर मंडळी ही हास्य बरसात अशी चालू राहणार आहे परंतु या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची भेटूया पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा